बजरंगबली हनुमान वानर स्वरूपातच का जन्माला आले? देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजेच हनुमान. प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक, मारुती अशा विविध नावांनी ओळखले जाते. त्यांना भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार मानले जाते. भगवान हनुमानांची जयंती हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्रच्या महालात अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिकस्थला होते. पुंजिकस्थला ही सुंदर आणि स्वभावाने अतिशय चंचल होती. एकदा तिने एका ऋषींशी असभ्य वर्तन केले. तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानराचे रूप घेईल. हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषींची क्षमा मागू लागली. तेव्हा ऋषींनी तिला माफ करत, तू वानर स्वरूप असली तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लीन झाले. या शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर पुंजिकस्थलाने सांगितले की ते ऋषी वानर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळे फेकली, पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते. मी त्यांची तपश्चर्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा मी वानराचे रूप धारण करीन. माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम कमी होणार नाही. संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल. तेथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल. लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल. त्यानंतर पुंजिकस्थला ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली. एकदा वनभ्रमण करताना माता अंजनीला एक तरुण दिसला आणि ती त्या तरुणाकडे आकर्षित झाली. त्या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला. अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला. तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली, मी कुरूप आहे. पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता. त्या तरुणाने सांगितले की मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वानरराज केसरी आणि माता अंजनी पुत्रसुखापासून वंचित होते. त्यानंतर माता अंजनी ऋषींकडे गेली आणि त्यांना आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन 12 वर्षे व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वायुदेवांनी अंजनीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिला अग्नी, सूर्य, सुवर्ण आणि वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले. या वरदानानंतर माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजेच शिवची तपश्चर्या सुरू केली. माता अंजनीच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होत महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले. त्यावर माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाली की या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे, म्हणून तुम्ही माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात जन्म घ्या. त्यानुसार महादेवाने माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वानर रूपात जन्माला आले. अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनेय असेही म्हणतात.